जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आपल्या गावी आहोत खिरखंडीमध्ये, आणि खिरखंडीमधून आपण चाललो आहे मंगेश जिथे आपलं काम करतो फार्म हाऊसमध्ये. तर एकांब्यामध्ये आलेलो आहे. तर मंगेश म्हणजे आत्याचा मुलगा मंगेश, तर तो एका ठिकाणी काम करतो. तर त्या ठिकाणी आपण फार्म हाऊसवर त्यांच्या आलेलो आहे काम बघायला शेती. आणि इथे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मंगेश मेहनत घेतो, शेतीचं उत्पादन करतो आणि इथेच राहतो, यांच्या फार्म हाऊसमध्ये इथेच राहतो. तर आता आपण बघूया. ही बघा आमच्या मंगेशची मुलगी सई परी, खूप हुशार आहे अभ्यासात, पण बोलायला बोबडी बोलते आता. आणि हे बघा चालले नलिनी मंगेशची बायको पत्नी आहे, आणि ही आमची पायल. तर चला, तर मग आता मंगेशच्या फार्म हाऊसमध्ये मंगेशला घर दिलेलं आहे, तर त्या घरामध्ये तो राहतो. तर आपण ते बघूया आणि पुढे सगळं फार्म हाऊसमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. हां चल, मग दाखवते ना आम्हाला काय काय फार्म हाऊसमध्ये. चलो तो फिर. बघा एक एक पोस्ट देतात सगळ्या पोस्ट बघा फोटोसाठी. तलावामध्ये थोडंसं तोंड वगैरे सर्वांनी धुतलंय. चला मग परी चल, बस झालं तलावाच्या इथे. आता चला, आता आम्ही निघालो पुन्हा. सईची आणि पायलची खूप भांडणं होतात. ती सई ना त्रास देते ह्या पायलला. बघा मस्ती करते बघा कशी. हां कुठे टी मार. हा बघा टी दिसते. हा बघा इथे टी आहे. हा बघा झाडांमध्ये ना इथे टी आहे. टी मारलेला आहे. चला तर इथून शॉर्टकट आपण मगाशी येताना इथून खालून आलो, असं खालून इथून असं वरती आलो. आता शॉर्टकट नाही बोलते नको, आता फिरून नको. आपण ह्या शेतातून असं सरळ तिथं फार्म हाऊस दिसतोय तिचा. नलिनी तिथे राहते ना, तर हे शॉर्टकटने जाऊया आपण. चला मग. ही बघा चला. पडशील. ही बघा घसरून मस्ती करत चालले. हे बाबरीचं झाड आहे. बाबळ पूर्ण मोठमोठं काटळ. काय बोलतात नलिनी? एडी बाबळ, गावठी भाषेमध्ये एडी बाबळ. आणि हे बघा ही टी आहे. हे बघा म्हणजे ना इथे बघा ह्या टी आहे. ते तलावाचं पाणी येतं नाही, विहिरीतलं. हां ते विहिरीतून पाणी घेतलं ना, तर ही टी खोललं ना, तर इथून मग हे बघा ह्या धबधबासारखं इथून पाणी मस्तपैकी वाहत आपण बघू शकता. हे बघा असं इथून पाणी वाहत मस्त असं पडत पूर्ण रान भिजवतं. हे बघा हे असे पाट बनवलेले आहेत. तर पूर्ण रानामध्ये आता इकडे काय पेरणार आहे? ज्वारी काढून झाली. आता सोयाबीन ना. पाणी असेल तर वर्ष 12 महिने पिकं घेतात. म्हणजे प्रत्येक रान वेगवेगळी ठेवलेली आहेत. अच्छा ओके बघू शकतो आपण आवळ्याचं मगाशी खालून जाताना बघितलं होतं आवळ्याचं झाड. आता आपण वरच्या साईडला शेतामध्ये आलेलो आहोत. तर आता जवळ जाऊन आवळ्याचं झाड बघूया, आणि त्याला आलेले आवळे तुम्हाला दिसतील, कारण मी झूम करून दाखवलं ना, तर त्याच्यामध्ये मला वाटतं ब्लर झालं असेल किंवा दिसलं नसेल. पण आता आपण जरा जवळून जाऊन एकदम बघूया, कारण वरच्या शेतामध्ये आलो आहे. तर ज्या वरच्या शेताच्या बांधावर जे आवळ्याचं झाड होतं ते आता आपण नलिनी घेऊन जाते. हे बघा हे बघा किती पाईप आहेत ना ह्याचे. आवळे पडलेत पण. हे बघा आवळे काटे असतात ना आवळ्याच्या झाडाला. नाही हे बघा इथे आवळे पडलेले पण आहेत. बघा किती आवळे पडलेत. हे बघा दिसतात पडलेले आवळे. हे बघा नलिनी दाखवते आपल्याला आवळे. हे बघा विद्याला आवळे खूप आवडतात. विद्या ते औषधासाठी पण आहे ना आवळे.
हा हे बघा. मी फांदी तोडते. फांदी नको तोडू, आवळे तोड. हे टाका. हे बघा दाखव. हा हे बघा आवळे दिसले. काढते विद्या. मुंबईत विकत घेऊन खातो आम्ही. हो मुंबईत त्या वसईवाली मावशीकडून घेतो ना आपण. विटॅमिन हे बघ हे ओरिजिनल. इथे नॅचरल आणि दे चांगले पायल. औषध वगैरे काहीच नाही मारलेले. घेऊन जाऊया आपण. हे बघा बघू सईने केवढे जमा केले बाप रे सई. हा गोळा केले मामींनी माझ्या हातात 4. दिलेत. आणि हे पायल तू किती काढले. इथे मामींनी माझ्या हातामध्ये दिले आहे. अरे वा पायलने बघा किती काढले. पायल अरे वा विद्याने काढले पण आपल्या पायलची नाव आहे. विद्या वरती झाडांवर आणि बघ हे सुकलेले झाड आहे ना शेवग्याचं. झाड नाही सुकलं, शेंगा सुकल्या. शेंगा सुकलेलं आहे. हे बघा विद्याने ओढणीमध्ये घेतलेत सगळे एवढे आवळे. तिला अजून आवडतात भरपूर खूप. निघाले असते पण वरून काठीने काढावे लागतील ते. आता राहू दे. पुष्कळ आहेत आंबे. जाते झाडावर चढतेस का. नको बाबा. बस झाले ना नंतर पण काढता येईल. तू 1-2 महिने आहेस इथे. चला नलिनी तिकडे चालले कारण ते खालच्या साईडला आपण तिकडे खालच्या साईडला आपण आंबे काढले होते ना ते खालच्या वावरामध्ये. ते आंबे नलिनी घेऊन वरती येईल पुन्हा आणि आम्ही परत तिकडे घराकडे चाललो आहे. नलिनी जिथे राहते तिथे चाललो आहे. मंगेश शेताच्या कामासाठी दुसरीकडे गेलं आहे दुसऱ्या वावरामध्ये तिकडे काम करायला गेलं आहे. हॅलो आपण जाणार आहे आता. हे ते बघा, हो, झाड बघा, फुल मस्त आहे ना. कोणतं आहे? काटे आहेत त्याला. ते पिंकवालं. हा बघितलं ते झाड मस्त आहे. फुलांचं बघा. चल. तुम्ही लावून येत नाही. चल चल चल. मी कुत्र्याला सोडते बाहेर. हा गेट बंद नाही करत. किती मोठा. त्यात पाय किती वाटतं ह्या. हा साप आहे. किती मोठा दोन आहे. सकाळी हा सगळं बाहेर तोंड. नाही ना. त्या पायपामध्ये हा पाय. कोणी बघितला. सकाळी ते असं थांबलेलं होतं तिथं. ते हिनं मला म्हणते पायचं बाहेर साप बघायचं. मला काय माहिती आहे का नाही. मी थांबले होते नंतर हाणायला लागलं नंतर बघितलं. कुठे या घरामध्ये. मग घाबरलं नाहीत तुम्ही. या पायपामध्ये साप होता. घाबरलं नाहीत. तो तरी ते तसंच आहे. ए हा बघ हिचं बघ काय नाव ठेवलं याचं. बबली. बबली. हे बघ पप्पी घेते तुझी. ए ए ए ए. बघा आणि सई एवढ्या रानामध्ये बिंदास एकटी बसते एकटी राहते कधी. हे बघा हे कुत्र्यासाठी पण घर छान बनवलंय. ही बघा मांजर. विद्या झोक्याची मजा घेते. ती छोटी आणि पिल्लू. हा, पळ पळ पळ. विद्याला झोका घ्यायला खूप मजा वाटते. बघा लहान मुलांच्या झोक्यावर बसले. बसतात ना ग परी. आ, चांगलीच मजा घेते. बबली. हा, पळ 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 पळ. घो 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 घो. बघा चांगली झुलते. सौरव पप्पांची गाडी घेऊन फिरायला गेला आम्हाला इथे सोडून. पप्पा त्याला गाडी देत नाही कधी चालवायला. पण आता इथे एक राऊंड मारून रानातून राऊंड मारून आला वाटतं तो. एकांब्याला जाऊन आला बघा. याच्या पप्पाला कळलं तर पप्पा धोपटणार. मग मंगेशला कळलं तर ना सई. पप्पाला कळलं तर पप्पा धोपटेल ना. नाही धोपटेत लाड करतो. मम्मी मम्मी आहे मम्मी. हां चला तर आता आपण निघूया. सौरव जाऊया. चला गाई ह्या गाई आणि खोंड बैल आहेत ना. पूर्ण सफेद सफेद गाई आहेत. बघा त्यांच्यासाठी हा गोठा आहे छान. बघते बघा गाय कशी आपल्याकडे. परी गायचं नाव काय आहे. गायचं नाव काय. परी गायचं नाव काय. परी गायचं नाव काय आहे. तिला माहितीच नाही नाव. ते बघ नलिनी आंबे घेऊन आले. त्या गोणीमध्ये नलिनी आंबे घेऊन आले. विद्याने आंबे जमा केले. नारळ जमा केलाय.
हा हे 2 नारळ भेटले. काय हे सुपारीचं झाड आहे? अच्छा हे बघा हे सुपारीचं झाड आहे. आपण बघू शकता इथे सुपारीचं झाड पण लावलेलं आहे. हे बघा सुपारी पण बघू शकतो आपण. छोट्या छोट्या सुपारी पण आलेल्या आहेत. चला दोस्त चला, आता हा बावली आमची छोटी कुठली आहे तिला आपण टाकू आता पिंजऱ्याच्या आतमध्ये. हा टाका पिंजऱ्याच्या आतमध्ये टाका आता तिला, नाही तर ती पळून जाईल. चला हात तो टाक बघू इथे. ए डिक्की. आता आपण बघा ते नारळाची झाडं दिसत आहेत तिथे त्या साईडला वरती होतो आपण. घर फार्म हाऊस तिथे होता. आता आपण इथे खालच्या साईडला विहिरीकडे आलो आहे. हे बघा इथे विहीर आहे. तर आपण त्या विहिरीकडे आलो आहे. त्यांच्या मालकाची स्वतःची विहीर आहे. सौऱ्या बघा त्या विहिरीच्या बाजूला पण त्यांनी झाडं लावलेली आहेत. कुठे आला? हां चला विहिरीमध्ये काहीतरी काम चालू आहे. चल पुढून वा पायरी आहे. काय खाते? शेंगा. नलिनीनी शेंगा दिल्यात. हो यशसाठी आमच्यासाठी पाठवून दिल्यात. तर हे बघ इकडे इकडे जा. हे बघ पायऱ्या आहेत विहिरीकडे जायला. ए मंगे सौरव गाडी पुढे आण. गाडी पुढे घे. चला तर बघा इकडे पण नारळाची झाडं आहेत विहिरीच्या इथे. आणि हा त्यांचं मोटरसाठी घर बनवलं आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे मशिनरी आहेत. मोटर वगैरे आहे जे पाण्यात सप्लाय करतं. हे बघा हे लिंबू जे लिंबू असतात ना आपण खातो सरबत वगैरे पितो ते लिंबूचं झाड आहेत. हे बघा छोटंसं लिंबू इथे आपण बघतोय आलेलं आहे. तर हे लिंबूचं झाड आहे. ही सगळी लिंबूची झाडं आहेत. म्हणजे लिंबू काय कमतरता नाही येते. पाहिजे तेवढे लिंबू. हे बघा हे सगळे लिंबू आलेले आहेत छोटे. हे बघा बरेचसे लिंबू आहेत इकडे. म्हणजे लिंबूची काय कमतरता नाही आहे. हे सगळे लिंबूची झाडं आहेत ही सगळे. आपण बघू शकता विहिरीमध्ये काम चाललं आहे बघा. काय करतात? काय करतात? कशाला? अच्छा अच्छा तो झरा मोठा करण्यासाठी होल करतात बघा पाण्यामध्ये उतरून. आता आपण तर आता आपण बघूया तिकडून. बघा सई बोलते तिकडून बघितलं तर आपल्याला चांगलं दिसेल. तर चला बघूया. सई घेऊन जाते. वाकून वाकून चाललो आहे आपण. हां या म्हणजे ते जे झरे लागलेले असतात ना विहिरीला ते झरे अजून मोठे करतात की जेणेकरून पाणी अजून तिथून जास्तीत जास्त जोरात आलं पाहिजे. तर हे बघा हे बघा दिसतं? हे बघा पाईपाने असा तो होल केला जातो. विभा परी पायल नलिनी विद्या सौरव. आपण बघू शकतो इथे झरे बऱ्याच ठिकाणी झरे लागलेले आहेत बघा. बघा इथे पूर्ण विहिरीला सगळ्या बाजूने झरे आहेत. म्हणजे पाण्याचा स्रोत चांगला आहे इथे. सगळीकडून झरे आहेत. बघा ते होल कसे मोठे केले जातात घराचे. हे मागे चला तर मग निघूया. त्यांना काय लिंब काढल्याशिवाय राहत नाही आहे.
कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. सरबत पिण्यासाठी लिंब ही बघा खाली वाकून वाकून नलिनी लिंब काढून देते बघा. हे बघा कृष्ण कमल. अच्छा कृष्ण कमल आपल्या दारामध्ये होतं हेच होतं का? हेच येतं. हां मस्त आहे वेल याची. कुठे कुठे हे सुकले आहे? ओके हां बघा चला निघूया. हे सगळे लिंबूची झाड आहेत. बघा विद्या पण शोधते इथे. भेटला पडलेला बापरे वाटतं. इथे नारळ पण विद्या सोडत नाहीये. चला तर मग कारण खूप महाग आहेत. कोकणातली बाई आहे ना, कोकणातली मुलगी आहे म्हणून तिला इकडे नारळ तर फार कमीच मिळतात. नारळांवर अतिशय प्रेम आहे खरंच. कोकणात राहिल्यामुळे लहानाची मोठी कोकणात झाल्यामुळे नारळ हा तिचा आवडता आहे आणि प्रत्येक जेवणामध्ये नारळ टाकल्याशिवाय तिचं जेवण पूर्ण होत नाही. तर चला तर मग आपण आता निघूया. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही केलेल्या कमेंट आणि सबस्क्राईबमुळे एक मला प्रेरणा मिळते. आम्ही प्रयत्न करतो आहे की नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.